आणणारी जनता आणि मतदान आपल्या पालकमंत्री न कमवल्याबद्दल, हे मला मिळाल्याबद्दल मी आपले मनापासून आभार. ही इलेक्शन आता समरजी घडगेची राहिलीच नाही. ही इलेक्शन आता गद्दारांना काढण्याची इलेक्शन आहे, हे जबाबदारीने बोलतो. स्वातीताईंनी आणि अमर चव्हाण सांगितलं, आपण ते दृश्य डोळ्यासमोर तेव्हा मोठ्या संख्येमध्ये मुश्रीफ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक म्हणून त्यांच्यावर ईडी चिरड केली जाते. प्रामाणिकपणे मला शिव्या दिल्या, प्रामाणिकपणे मी त्यांचं कौतुक करतो की त्यांच्या नेत्याचं प्रेम इतकं होतं आणि पोलिसला अंगावर घेतलं, लाठ्या अंगावर घेतल्या, केसेस अंगावर घेतले, काही लोकांनी डोकं फोडून घेतलं आणि जोराने किंचाळत होते की आमचा साहेब, आमचा साहेब, आमचा साहेब. आणि एवढ्या जोरात किंचाळत असताना साहेबांनी काय केलं, मुश्रीफ साहेबांनी काय केलं, मागच्या दरवाजातून पळून गेले. पळून गेले, आपल्या नेत्याची निष्ठा विकून आले, पुरोगामी विचार विकून आले आणि कागल मतदारसंघामध्ये स्वतःसाठी लाल दिव्याची गाडी घेऊन आले. अशा विचारधारेला आपल्याला गाडायचं आहे. यासाठी आपण ही इलेक्शन लढतोय. आज आपण बघा, त्यांनी ते पुस्तक काढलं, त्या पुस्तकामध्ये 7,000 कोटीचा हिशोब दिलाय. अशा गावामध्ये पण आपण बघितलं तर काही ठिकाणी या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी क्रीडांगण खाल्ले, रस्ते खाल्ले, त्याच्यानंतर मला वाटतं ग्राउंड खाल्ला. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ते पुस्तक काढल्यामुळे आम्हाला जास्त मतदान मिळणार आहे, त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. भाषणामध्ये त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 7,000 कोटी. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जसं संजयने म्हटला की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधान अंतर्गत मला प्रश्न विचारायचा आहे. या 7,000 कोटीमध्ये मला सांगा की या मतदारसंघामध्ये किती नवीन शाळा बांधल्या गेल्या, किती नवीन डिजिटलायझेशन झालं. आरोग्याच्या हिशोबाने मला प्रश्न विचारायचा आहे की किती नवीन हॉस्पिटल झाले. कडगाव मध्ये PHC सेंटर सँक्शन झालं होतं, टेंडर फ्लॅश झालं होतं, ते टेंडर कॅन्सल केलं. मी त्यांना विनंती केली तुम्ही सुरू करा, पण PHC सेंटर सुरू नाही केली. आज या गावाच्या लोकांना गडिंग्लजला जावं लागतंय. 25 वर्षानंतर त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे की तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला पुन्हा मुंबईला घेऊन जातो. कशाला पुन्हा मुंबईला घेऊन जायचं ऑपरेशनला? या मतदारसंघात का होत नाही? आणि ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. 1100 बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरला केलं, पण कागलला केलं का? नाही. हा प्रश्न विचारला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले युवक इथं आहे, प्रत्येक समाजातले युवक इथं आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. काय त्यांनी केलं गडिंग्लज MIDC मध्ये? आज त्या MIDC मध्ये संकेश्वर बांधाचा हायवे झाल्यानंतर त्या MIDCचं महत्व वाढणार. एवढ्या वर्षामध्ये एक इंडस्ट्री आणता नाही आली. तुमच्या 4 कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशा भरण्यामध्ये एवढा व्यस्त होता की तुम्ही या सगळ्या युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, किती खर्च येतोय करायला. येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः CA, येत्या काळामध्ये त्या MIDC ला चांगली निधी उपलब्ध करून इंडस्ट्री आणायची जबाबदारी समरजी घाडगे तुमच्या समोर घेत आहे. एक पिढी उद्ध्वस्त करून टाकली. मागासवर्गीय समाजाला येऊन बोलायचं की माझ्या चमडीचं चप्पल पण तुमच्या पायात घातलं तर तुमचे उपकार फेडू शकत नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय, समाजाला काय तुमच्या चमडीचं चप्पल नकोय. समाजाला एवढंच उत्तर द्या की 25 वर्षामध्ये किती गंगाराम तांबडे निर्माण केले. धाडस असेल तर आकडा बोलून दाखवा. किती गंगाराम तांबडे समाजात निर्माण केले, हे उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि एक पिढी व्यसनाधीन केली. मी तुम्हाला सांगू, कागल शहरामध्ये मुलांना आता गांजाची सवय लावली. मला इकडे माहित नाही. एक पिढी, परवा त्यांच्या गल्लीमध्ये कार्यक्रम घेतला, त्या गल्लीमध्ये गांजा काही दिवसापूर्वी गावला होता. आजही त्या गांजा डीलरवर पोलिसनी कारवाई केली नाही. येत्या काळामध्ये आपण संधी दिली तर हे गांजा या गावात पण काय त्या महिलाचं होत असेल, काय त्या मुलीचं होत असेल, आपण विचार करत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी कागलमध्ये बोललोय की सत्तेत आल्यानंतर पहिलं या गांजाच्या डीलरना तुरुंगात टाकायची जबाबदारी समरजी घाडगे घेतो, असं माझं काम आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो की आता आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे की आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता आपण एकत्र आलो पाहिजे. विचार करा, आज 25 वर्षाच्या काळानंतर करंबडीचे सरपंचना रात्री 2 वाजता पेट्या वाटायला लागतात इलेक्शनच्या काळामध्ये, कडगाव मध्ये पण, बरोबर.
त्याच्या पुढे जाऊन सांगतो 25 वर्षानंतर आज मंत्री महोदयांना पैसे देऊन वासुदेव म्हणावं लागतं. काय काय म्हणजे किती 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 लोकांच्या भावनेवर खेळायचं याचा विचार आपण सगळ्या माता भगिनी आणि आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्यासाठी मी सांगतो, कितीही माझ्यावर टीका केली मी त्यांचा मान सन्मान राखणार. मी त्यांना संबोधित करताना आदरणीय पालकमंत्री महोदय असंच बोलणार, कारण हे आमचे रक्ताचे संस्कार आहेत, त्याप्रमाणेच आपण वागायचं. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझ्या वडिलांच्या वयाचे. त्यांचं वय आहे 70 किंवा 71, कारण 2 जन्मतारखा आहेत. 1953च्या हिशोबाने 71 आणि 54च्या हिशोबाने 70 हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल. मी पालकमंत्री महोदयांचा आणखी एक गोष्टीसाठी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पवार साहेबांची साथ सोडल्यामुळं 1998 नंतर दोन्ही घराण्यांना पहिल्यांदा राजकीय व्यासपीठ आणल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हीच ते वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी आज एक सगळ्यांना सांगतो की आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडी नेतृत्वाखाली आपल्याला इथं परिवर्तन घडवायचं आहे. तुम्हाला एक सांगतो, गट तट पक्ष जात पात सगळं सोडा बाजूला. माझं एकच स्वप्न आहे, जास्त त्यांना विरोध आहे. चला शाहू महाराजांचं कागल विधानसभा निर्माण करूया. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 5 वर्ष समरजी घाडगेंनी आपला विश्वास कमवायचा प्रयत्न केलाय. आज मी इथं मतदान मागायला आलो नाही, आज आपला आशीर्वाद मागायला समरजी घाडगे कडगाव मध्ये आलेला आहे. आणि येत्या काळामध्ये तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून आपलं परिवर्तन, आपलं विकास, आपलं स्वराज्य आपण सर्वांनी करावं. क्रमांक 2 ला मतदान करू. आणि परवा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची दुपारी 2:30-3 वाजता मधुसृष्टी हॉलला मोठी सभा आहे. तर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येत येऊन हे परिवर्तनची आपण बळकटी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणतो, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे. एक शेवटचा विषय, आंबेहोलचा पानन रस्ता इंजळ विस्पसात आहे. तिथं काही 25 वर्षापासून रस्ता झाला नाही. ती लोक इथं मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. मी आपल्याला शब्द देतो की आमदार झाल्यानंतर मी पहिला या रस्त्याला निधी देणार आहे असा शब्द आपल्यासमोर मांडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.